आज आपण ज्या 2 आसनांचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे आपली हिप्सची आणि थाईची फ्लेक्झिबिलिटी वाढेल आणि 4 मुख्य आजारांवर आपण नियंत्रण आणू शकू त्याच्या नियमित अभ्यासाने। फक्त तुम्ही रिकामे पोटी या आसनाचा अभ्यास करायचा आहे आणि 3 ते 4 वेळा याचा अभ्यास करायचा आणि होल्डिंग करत याचा अभ्यास करायचा आहे। पहिला आपण करणार आहोत गोमुख आसन। या पद्धतीने गुडघ्यांवर यायचंय आणि दोन्ही गुडघे या पद्धतीने क्रॉस करायचे। दोन्ही गुडघे एक्झॅक्टली एकमेकांवर ठेवायचे, हाताने पायाचे पंजे पकडायचे आणि श्वास सोडत आपला कपाळ या पद्धतीने गुडघ्याला लावायचे। ह्या आसनामुळे तुम्हाला सायटिका, कंबरदुखी आणि मुख्य शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी या आसनाचा खूप उपयोग होतो। पुढचं आसन आपण करणार आहोत या पद्धतीने बद्धकोन मध्ये यायचंय। दोन्ही पाय जॉईंट करायचे, पायाचे तळवे आणि हाताने पायाचे पंजे पकडायचे। श्वास सोडत सावकाश आपलं डोकं, आपलं कपाळ जे आहे ते ह्या पद्धतीने पायाच्या बोटावर लावायचंय। ह्या पद्धतीने फॉरवर्ड बेंड केल्यामुळे आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं कार्यपद्धती सुधारते आणि पीसीओडी आणि प्रोस्टेट ग्लँड जी एनलार्ज होते त्यावर नियंत्रण आणण्यासाठी हे आसन उपयोगी आहे। फॉरवर्ड बेंडमुळे मन शांत होण्याचं मदत मिळते। श्वास घेत सावकाश आसन रिलीज करायचे।